नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आज खूप दिवसांनी ब्लॉग करते, कारण की डेली ब्लॉग येतात, कधी शॉर्ट येतात, पण रेग्युलरी रोज ब्लॉग येत नाही आहे. पण होईल तेवढा प्रयत्न करते मी टाकण्याचा, कारण की थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे मी डेली रुटीन टाकत नाही आहे सध्या. तर मस्तपैकी आज संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पूर्ण पहा. तर मस्तपैकी अशी ताजी भेंडी आणली होती त्यांनी. तर म्हटलं चला, उन्नतीला भेंडी फार आवडती, तर भेंडी पण करणार आहे. त्याच्याचबरोबर मस्त ठेचा पण करणार आहे मिरचीचा, आणि आपल्या शेवग्याची शेंगाची भाजी. तर मस्तपैकी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, लसूण वगैरे निवडून घेतला, मिरच्या निवडून घेतल्या, भेंडी कट करून घेतली, आणि शेंगासुद्धा मस्तपैकी चिरून छान धुवून मिठाच्या पाण्यामध्ये उकळायला ठेवल्या होत्या. कारण की मिठाचे पाणी टाकून जेव्हा आपण शेंगा उकळतो ना, त्यावेळेस मीठ शेंगाच्या आतमध्ये पोहोचतं आणि शेंगा खायला एकदम टेस्टी लागतात. त्यामुळे भाजी करण्याच्या अगोदर तुम्ही ही स्ट्रिक्ट वापरून पहा. शक्यतो सगळेच करत असतील तसंच. तर जे करत नाही त्यांच्यासाठी सांगते की कधी पण शेंगा अगोदर मीठ टाकून मस्तपैकी उकळून घ्यायच्या, शिजून घ्यायच्या, नंतर त्याला फोडणी द्यायची. तर इथं उन्नतीची भेंडी तयार आहे. मस्तपैकी तिच्यापुरती भेंडी केली होती मी, म्हणजे जास्त केली होती थोडीशी. पण तिला भेंडीमध्ये कसं आहे ना, कूट जास्त आवडतो. कुट्टा किती टाकला तरी म्हणते कुट्टा आणखीन टाक. कुट्टा, तेल, मस्तपैकी तिखट, मीठ तिला बरोबर जास्त लागतं त्याच्यामध्ये. तर मस्त झाली होती भेंडी काढून घेतली, आणि त्यानंतर मी ही शेंगाची भाजी टाकते. रेग्युलर मी जशा भाज्या करते तशीच करत होते. मसाला वगैरे काही जास्त वगैरे काही काढला नाही. मस्त तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, त्यानंतर एक टोमॅटो टाकला मस्त चिरून, तो छान गळू दिला, आणि छान शिजल्यानंतर मस्तपैकी काळं तिखट, लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकली. आणि त्यानंतर ज्या उकडून घेतल्या होत्या आपण शेंगा, त्या मग शेंगा टाकून घेतल्या. कारण आधी स्वच्छ धुवायच्या, नंतर मग उकळलेल्या पाण्यासोबत टाकून द्यायच्या, जेणेकरून म्हणजे भाजी वगैरे मस्त टेस्टी लागते. तर मस्त भाजी वगैरे टाकली, आणि त्यानंतर आता इथे कुट्टा कुटला मस्त लसूण टाकून. रेग्युलरच्या भाजीला मी हा कूट वापरते, लसूण वगैरे टाकून. तर कूट आवश्यकतेनुसार जेवढा लागतो तेवढा टाकायचा, आपला अंदाजे. तर मस्तपैकी कुट्टा वगैरे टाकला कुटून, कारण मिक्सरमधून नाही काढत, कारण की मिक्सरमधून मला त्याची टेस्ट लागत नाही आहे आणि आवडत पण नाही. त्याच्यामुळे मी आपल्या उकळीमध्येच कुटून टाकत असते. तरी ते मूड झाला होता मोनूचा शिवचा, की मला हे मुरकुल तळून दे म्हणून. मग म्हटलं बरं ठीक आहे. मग एक साईड भाजी टाकली होती, आणि मग तिला मुरकुलसुद्धा तळून घेतले. तर इथे बघा, ओनू आणि मोनू मस्तपैकी मुरकुल एन्जॉय करतात. मोबाईल पाहत मस्तपैकी मुरकुल खात बसल्या होत्या दोघीजणी. ऑलमोस्ट स्वयंपाक झाला आहे माझा. 2-3 भाकरी टाकल्या, आणि त्याच्यानंतर फक्त ठेचा राहिला होता करायचा. तर इथे मी ठेचासुद्धा करून घ्यायले लगेच. म्हटलं चला पटकन स्वयंपाक आवरून घ्यावा, म्हणजे भूक पण लागली होती आज खूप. तर मस्तपैकी मिरच्या तेलामध्ये छान भाजल्या, लसूण, शेंगदाणे आणि मीठ हे टाकून मी असं आपला ग्लास जो असतो त्याने असा रगडला जातो, कारण रगडलेला ठेचा जो असतो ना, तो खूप टेस्टी लागतो खायला. आणि जो उकळीमध्ये कुटला ना, त्याची टेस्ट एकदम, मला तरी नाही आवडत. कोणी कुटत पण असेल, पण असा रगडल्यावर म्हणजे थोडासा त्रास होतो रगडायला, लवकर रगडल्या जात नाही. पण रगडलेला ठेचा खूप टेस्टी लागतो आणि मस्त लागतो. तर मस्तपैकी ते मी रगडत होते, आणि उन्नती शूट करत होती. तर मस्त ठेचा वगैरे तयार झाला आहे. जास्त तिखट नव्हते मिरच्या, त्यामुळे मस्तपैकी सगळ्यांनी पण खाल्ला. कारण खूप दिवसांनी मी ठेचा केला होता, बरेच दिवस, 8 दिवस झालं ठेचा नाही आहे. कारण की रेग्युलरली आमच्या इथे ठेचा असतोच, पण बरेच दिवस झालं केला नव्हता. ठेचा वगैरे झाला, आणि ते मी मस्तपैकी काकडी वगैरे आपलं कट करून घेत होते, कारण की मोनूचे पप्पा पण आले होते आणि सगळ्यांनाच भूक लागली होती. तर म्हटलं चला आपण आता सगळे गरम गरम मस्तपैकी जेवून घेऊया, कारण की मला पण खूप भूक लागली होती. तर बीट वगैरे कट करून घेतलं, काकडी कट करून घेतली, आणि सगळ्यांना बोलवलं जेवायला. तर मस्तपैकी इथे मी अगोदर उन्नतीच्या पप्पाला ताट करते, कारण की ते पण शेतातून आले होते, उशीर झाला होता त्यांना.
आणि त्यांना पण भूक लागली होती. म्हटलं अगोदर गरम स्वयंपाक झाला आहे तो जेवून घ्या म्हटलं, नंतर बाकीचं काम करा. तर मस्तपैकी शेंगाची भाजीसुद्धा एकदम टेस्टी मस्त झाली होती. खूप दिवसांनी केली होती. ह्या शेंगा आमच्या शेतातल्याच आहेत आणि मध्यंतरी रोज शेंगा घेऊन येत होते ते, तर खास वाटत नव्हतं. मग बरेच दिवस झालं मध्ये भाजीच केली नव्हती. तर आत्ता जस्ट खूप दिवसांनी केल्यामुळे छान लागली भाजी, खायला पण छान लागली आणि हे पण. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.